स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव। व्हिडिओ ट्विट करत कामराने पुन्हा डिवचलं। पोलिसांनी बजावलं दुसरं समन्स। सुपाऱ्या देऊन बदनामी सुरू आहे। कामराच्या व्हिडिओवर एकनाथ शिंदेंचा विधानसभेमध्ये संताप। राणेंना अटक करताना आणि राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवलं नाही का? शिंदेंचा सवाल। उद्धव ठाकरे ही लक्ष। दिशा सालियनवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी। धनंजय मुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? संजय गायकवाड यांचा सवाल। विधान परिषदेतनं सत्ताधाऱ्यांचा सभात्याग। विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले हरामखोर आहेत ते। आमदार वरुण सरदेसाईंशी चर्चा करताना ठाकरेंचे उद्गार। ठाकरे कुणाला म्हणाले हरामखोर? चर्चांना उधाण। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील विरोधी पक्षनेत्याची निवड नाही। घाईत निर्णय घेऊ का? नार्वेकरांचा सवाल। तर सत्ताधाऱ्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही। भास्कर जाधवांचा हल्लाबोल। पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड। सत्ताधाऱ्यांनी किमान विरोधकांची चर्चा तरी करायला हवी होती। भास्कर जाधवांची खंत। विधानसभेत लक्षवेधी लावायला पैसे मागितले जातात। भास्कर जाधवांचा गंभीर आरोप। सभागृहाची बदनामी होणं योग्य नाही। अजित पवारांचा संताप। विधानसभा अध्यक्षांनीही फटकारलं। संतोष देशमुखांची हत्या हा मोठ्या कटाचा भाग। घटनेच्या प्रत्येक तारखेचा पुरावा। उज्ज्वल निकम यांचा कोर्टामध्ये दावा। आरोप निश्चितीसाठी तयार असल्याची माहिती। पुढची सुनावणी 10 एप्रिलला। वाशिमच्या पालकमंत्रीपदी दत्ता भरणे यांची वर्णी। हसन मुश्रीफांनी राजीनामा दिल्यावर अजित पवारांकडून भरणेंच्या खांद्यावर धुरा। कल्याण शिळफाट्यावरील वाहतूक कोंडीमुळे शाळांवर सुट्टीची नामुष्की। वाहतुकीला अडथळा ठरणारे बॅरिकेड्स तात्पुरते हटवले, मात्र 1 ते 1.5 महिना कोंडी कायम राहण्याची शक्यता। आंबिवलीच्या इराणी वस्तीवरही बुलडोझर कारवाई करणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत ग्वाही। कोमिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना शोधणार। महिला गुन्हेगारांवरही मकोका। मंत्र्यांचं आश्वासन। रमजान ईद निमित्ताने भाजपचा गरीब मुस्लिमांना आनंदाचा शिधा। 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगाते मोदी किट्स। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम। मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची आवश्यकता। मनसेच्या अमेय खोपकरांची मागणी। सेन्सॉरकडून मराठी चित्रपटांना मिळणारी वागणूक चीड आणणारी। खोपकर यांचा संताप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।